या सगळ्या घडामोडी आपण बघत होतो वेगवान स्वरूपातल्या, आता म्हणजे सविस्तर स्वरूपातल्या. आता वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया. मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त CSMT आणि मस्जिद दरम्यान ब्लॉकची मालिका सुरूच आहे. आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. कर्नाक पुलाच्या कामाकरता विशेष आपत्कालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडलेलं आहे. 8 मिनिटांच्या प्रवासाकरता दुप्पट वेळ लागतोय. नियोजित वेळेपेक्षा 20 ते 30 मिनिटांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले. मुंबईसह राज्याच्या वातावरणात अचानक मोठा बदल झाला. रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडी मुक्कामी असते. मात्र दिवसा नागरिकांना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. पुढील आठवडाभर मुंबई शहर आणि उपनगरात हीच परिस्थिती राहणार आहे. मुंबई विमानतळावरील टर्मिनल 1चा पुनर्विकास होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले टर्मिनल पाडण्यात येणार आहे. नोव्हेंबर 2025 पासून पुनर्विकासाचं काम सुरू होणार आहे. ठाण्यातील सांस्कृतिक केंद्र असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतांच्या दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे. परंतु आता नव्यानं सुरू होऊ घातलेल्या रंगायतांमध्ये आरामदायी खुर्च्यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. आता 960 प्रेक्षक बसू शकणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवलाय. फेरीवाला मुक्त परिसर मोहीम अंतर्गत मागील 7 दिवसांमध्ये विविध विभागांच्या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन कारवाई पार पडली. या कारवाईत फेरीवाल्यांकडून सुमारे 2763 साधनसामुग्री जप्त करण्यात आली आहे. टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेनं युक्रेन नागरिक आर्मेन गरून अटाईन याला अटक केली. या प्रकरणातील ही 6वी अटक. फसवणूक करून परदेशात पळालेल्या युक्रेनमधील आरोपींना मुंबईत प्रस्थापित केल्याचा त्याचा आरोप होता. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 3362 सदनिकांकरता आज सोडत काढली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं सोडत काढली जाणार आहे. लवकरच म्हाडा 4750 पोलिसांना नवीन इमारतीत 480 ते 650 चौरस फूट क्षेत्रफळाची घरं देणार आहे. म्हाडाच्या 17 अभिन्यासातील पोलीस सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडानं घेतला आहे. राज्यानं साखर उत्पादनाच्या महत्त्वाचा टप्पा गाठलाय. 26 जानेवारी अखेर 51 लाख टन साखर उत्पादन झालंय. खासगी सहकारी 196 कारखान्यांनी 57 लाख टन ऊस गाळप करून सरासरी 8.98% साखर उतार्यासह 50 लाख टन साखर उत्पादनाचा टप्पा पूर्ण केलेला आहे. टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं टोमॅटो मालाला प्रति किलो 7 ते 8 रुपये असा बाजारभाव मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी वर्गात नाराजीचं वातावरण आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभापासून टोमॅटो मालाच्या बाजारभावाची लाली उतरल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. बाजार समितीत सोयाबीनची 59,502 क्विंटल इतकी आवक झाली आहे. सोयाबीनला 3,941 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. लोकल, पांढरा, पिवळा, हायब्रिड या जातीच्या सोयाबीनची आवक झालेली आहे. राज्यातील बाजार समितीत मक्याची 8,947 क्विंटल इतकी आवक झाली आहे. त्याला 2,271 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय. कमाल दर हा 2,238 रुपये प्रति क्विंटल इतका आहे. सोलापूरच्या बाजारात लाल कांद्याची 29,000 क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 77,000 क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात 12,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. राज्यभरात एकूण 1,95,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. लाल कांद्याला कमीत कमी 1,650 रुपयांपासून ते सरासरी 2,250 रुपयांपर्यंत दर मिळाला. नवीन हरभरा बाजारात आला असून हमी दरावर तुरीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. सोयाबीन आणि तुरीचे भाव दिवसेंदिवस कमी होत असल्यानं सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता तूर हमी भावात खरेदी करणं सुरू केलंय. याची नोंदणी 24 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेली आहे. आता आपण गावाकडच्या 50 वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया. पुण्यामध्ये जीबीएस या आजाराचे 111 रुग्ण सापडलेत. मुंबई पालिका अलर्ट मोडवर आलेली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील पालिका रुग्णालयांमध्ये 150 आयसीयू बेड्सची व्यवस्था केली आहे. मुंबई पालिकेच्या जलशुद्धीकरणामध्ये बिघाड झाल्यानं मुंबईकरांना अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप केला गेला होता. मात्र पालिकेने हे सगळे आरोप मंगळवारी फेटाळून लावलेले आहेत. तर मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचाच पुरवठा केला जातो असा दावा पालिका प्रशासनानं केलेला आहे.
पुणेकरांना काही अंशी दिलासा मिळालाय। पुण्यात जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली नाही। आतापर्यंत शहरात एकूण 111 संशयित रुग्ण आलेले आहेत। जीबीएसच्या रुग्णांवर उपचार करण्याकरता शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे। तशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या आहेत। फडणवीसांनी जीबीएस आजाराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेतला। जीबीएसचे सोलापूर जिल्ह्यामध्ये संशयित 5 रुग्ण असून त्यातील 1 रुग्ण बरा झाला आहे। सध्या उपचार घेत असलेले 4ही जीबीएस संशयित रुग्ण जिल्ह्याबाहेरचे आहेत। औषध आणि यंत्रांकरता 2 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठ स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या निकषात बदल केलेला आहे। आता विद्यापीठ स्थापनेसाठी किमान 20 एकर जमीन आवश्यक आहे। शहरी भागात 10 एकर तर मुक्त विद्यापीठ आणि ऑफ कॅम्पससाठी 5 एकर जमीन असणं गरजेचं आहे। राज्यात इयत्ता 2री ते 8वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पानं जोडण्याची योजना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। योजनेचा अपेक्षित उद्देश साध्य न झाल्याचं कारण देत शैक्षणिक वर्ष 2025-26 आणि त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तकं वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या नीट यूजी परीक्षेच्या स्वरूपात बदल करण्यात आलाय। यंदापासून या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पर्यायी प्रश्न देण्यात येणार नाहीत। त्यातून विद्यार्थ्यांना 180 प्रश्न 180 मिनिटांमध्ये सोडवणं अनिवार्य असणार आहे। कोरोना महासाथीच्या काळात शैक्षणिक कोंडीला तोंड देऊन उभ्या राहिलेल्या शासकीय शाळांनी अवघ्या 2 वर्षात विश्वास गमावल्याचं चित्र आहे। सरकारी शाळांचा पट पुन्हा एकदा घसरू लागला असून तो 2018च्या पातळीवर पोहोचल्याचं असरच्या अहवालातून स्पष्ट झालंय। राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेमध्ये अनेक प्रयत्नांनंतर अद्याप सुधारणा झाली नसल्याचं असर सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झालंय। यानुसार सुमारे 25% विद्यार्थ्यांना इयत्ता 2रीचं मराठी वाचता आलेलं नाही, तर 64% विद्यार्थ्यांना 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागता आलेलं नाही। महाराष्ट्रातील सरकारी शाळांमधील इयत्ता 6वी ते 8वीच्या केवळ 35.4% विद्यार्थ्यांना भागाकार करता येत असून यातही धुळे जिल्ह्यातील केवळ 14.2% मुलांनाच भागाकार करता येतो आहे। तर 8वीच्या विद्यार्थ्यांना वाचताही येत नसल्याची धक्कादायक माहिती असरच्या अहवालातून समोर आलेली आहे। अनेक दिवसांच्या मागणीची दखल घेत पंढरपूर मंदिर समितीने स्थानिकांकरता श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाची वेळ वाढवली असून आता रात्री देखील दर्शन सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दिव्यांग, वयोवृद्ध, आजारी, गर्भवती महिलांना, नववधू, वर आदींना झटपट दर्शनाची सोय सुद्धा उपलब्ध होणार आहे। कराड तालुक्यातील रेठरे इथं ट्रक चालकाला एका पुलावरून बैलगाड्यांना ओव्हरटेक करणं अंगाशी आलेलं आहे। ओव्हरटेकच्या नादात ट्रॅक्टर उलटला, यात चालकाचा जागीच मृत्यू झाला। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। या प्रकरणाची ईडीनं स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करणारी एक याचिका आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे।